काय हे काय काय ग? काय करते ग? काय नाही काय. एवढी फ्रीजला बाटली लावून ये ग बापूच्या पाहुणा याच्यात. हं. काकू काय ग? काकू काय करायचं? आय नाही एवढी बाटली ठेवायला लावली फ्रीज. काय करू रोज तुमचं? उठलं की इकडे येतात तू 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 आमच्या फ्रीज मध्ये बाटल्या ठेवाय हा? लका माणूस म्हणते एकदा जाऊन द्या दोनदा जाऊन द्या, तुम्ही रोजच यायला लागला इकडं. आम्हाला काही कामधंदा आहेत का नाही? एवढीच हवस आहे ना तुम्हाला, आणा की नवीन फ्रीज. आजच्या दिवसच ठेव रे दादा, आमच्या घरी पाहुणा यायच्यात. परत नाही ठेवणार. दे इकडं जापळ. काय उठलं रोज 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 तरस यायला का आम्हाला? उठलं की आता तिकडं प्यायला गार पाणी कसं प्यायचं इथे. काय करताय? काय आलती? काय करतो? काय ना अगो मला पाणी प्यायचं. ठीक आहे, नाही बाटली ठेवली. आपले माझे कोणाचे? ते नाण्याच्या पोरीचे रोजच आहे आपल्याला ते. हा, रोज येते ठेवाय नाण्याच्या पोरीचे ते. अरे मग ठेवायची होती की रे, इथं का ठेवली? काय रोज त्रास घ्यायचा त्यांचा. काल बी आलती ठेवा म्हणली, ठेवलेली काल बी. आज म्हणली पाहुणे यायच्या ठेवा. राहून दे आता, कशाला ठेवता. काय काय जवळ पाण्याची बाटली घेण्याचा पाहुणा येतील आता. बर. काय घेताय? पाण्याची बाटली. पाण्याची बाटली. हम्म. काय कर बाय? आमची नाही बाटली. अगं असू दे बाई, तुमची बाटली गार झाली नाही. पाहुणे आलेत ना तुमच्या इथं. जा जा. बापू कशामुळे बाटली दिली पोरीला? हा असल्यानंतर मुत्रा पाण्यात गेल्या माणसं सोकवून. आता सारखी येईन का आधी बाटली ठेवायला? अरे एवढा अहंकार चांगला नाही दादा. अरे दादा, तुमच्याकडे फ्रीज आहे म्हणून ती पाण्याची बाटली ठेवाय तुमच्यात येतात. त्यांच्याकडे फ्रीज असतं तर कशाला तुमच्या फ्रीज मध्ये अहो, पण- पाण्याची बाटली ठेवली असते? काय ना काय. आणि आज काय तुमच्याकडे फ्रीज आलं, तुम्ही तर हायवेतच चालायला लागला. अरे ज्याची सोन्याची लंका होती तो लंकाधीश रावण, त्याची सोन्याची लंका असताना जिरला त्याच्या अहंकारानं. आणि तुमच्याकडे एवढी एवढी कुठे फ्रीज आहे. आज त्यांच्यावर वाईट वेळ आहे म्हणून ते आपल्या फ्रीज मध्ये पाणी ठेवायला आले. एवढं बोलून दाखवलं का? काय नाही. अरे दादा, आपण जिथं ओला सुका कचरा टाकून उकिरडा तयार करतो का नाही, एक ना एक दिवस त्या उकिरड्याची सुद्धा दाईना फिटती. त्या उकिरडीच्या जाग्या बलाढ्य अशा बिल्डिंग होत्या. आणि ती तर माणसं आहे. एक ना एक दिवस, आज त्यांचा काळ बेकार आहे, त्यांच्यावर वाईट वेळ आहे, पण एक दिवस असा येईल त्यांचं बी दिवस बदलतात.
तुमच्याकडे आहे म्हणून त्या गोष्टीचा अहंकार कधीच करायचा नाही. आणि हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. खायला का दादा, जरा ह्याच्या पुढे मला काय बोलायचं नाही. हे बघ, तू पोटचा गोळा आहेस. आपल्याला देणारा पैकी देवाने बनवलंय. मग ते सुख असो, कर्म असो किंवा दान असो, आपण पाणी फ्रीज मध्ये ठेवू दिलं ह्याचा अर्थ सगळ्यात मोठं पुण्याचं दान आहे. ते आपल्या हाती भगवंताने लिहिलंय. आपल्याला घेणारच बनवलं नाही. जरा शिका आणि माणुसकी जोपासा.